हॅलो. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाला 24 लाईव्ह इव्हेंट टीमचा भावेश आगिवले. पोंजाचा खेळाडू. यस, लेट्स प्ले. गेम इज ऑन. ग्रीन सिग्नल संतोष पवार सर. एका बाजूने आमचे स्क्वेअर लेग पंच कोकण रत्न दीपक पाटील. मॅचला सुरुवात आणि पहिला बॉलाच्या दिवसाला जाऊया सुपर सिक्सच्या लढतीकडे. आणि पहिल्या बॉलकडे. पहिला बॉल भावेश तयार समोर. मयूर. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. हा फटका त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये सजवलाय. सिंगल रन घेतले. चला वैभव शेठ ढवळे आपण आला असाल तर प्लीज या. आधुनिक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. एका बाजूने 24 लाईव्ह इव्हेंटचे संघ मालक संदेशी पाटील यांचे बंधुराज दर्शनदादा पाटील यांनाही विनंती राहील आपणही या व्यासमध्ये आपलंही स्वागत. पहिली बॉल सिंगल घेतली. बॅटिंग करणाऱ्या शिवकर संघाने स्ट्रायकिंग एंडला आलाय संदीप पाटील. डाव्या हाताचा जबरदस्त असा खेळाडू. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता. डाव्या हाताचे खेळाडू तुम्हाला जास्तीत जास्त ऑन साईडमध्ये फटके खेळणारे पाहायला मिळाले. परंतु यामधला एक अपवाद आहे तो म्हणजे संदीप पाटील आहे. त्याच्याकडे पॉईंटमध्ये देखील छक्का मारण्याची क्षमता आहे असा खेळाडू आहे तो. स्ट्रायकिंग एंडला वेगवान तेज तरार बॉल. एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल खेळायचा होता. आणि इथे आपण पाहू शकाल चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. स्कोर कार्डवरील धावा आपण जर पाहिल्या तर आतापर्यंत बिनबाद एक. काल जशी स्पर्धेला सुरुवात झाली त्या पहिल्या सामन्यामध्ये वारदोली बैलवली संघाच्या अगेन्स्ट 89 धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये 24 लाईव्ह इव्हेंट टीमने. इथे ऑन साइड मध्ये फटका. गॅप मध्ये चालला बॉल. फिल्डर बॉलचा पाठला कधी चॅम्बो. आणि गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग. 2 धाबा आल्या. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रोटेक्शन असं म्हणतात मारणे वाले से भी बेहतर बचाने वाला होता है. आणि इथे मात्र त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एक एक रन तुम्हाला वाचवायच्यात. एक एक रन तुम्हाला बनवायच्यात. त्यामुळे हा सामना जसजसा पुढे जाईल तसं मात्र तुम्हाला या सामन्याचा थ्रिल तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ हे ताकदवर आहेत. यावेळीचा बॉल एज लागून मागे चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. आणि इथे आपण पाहता रन नाहीये. कमबॅक. भावेश हा खेळाडू पोंजेचा खेळाडू आहे भावेश आगिवले. त्याच्या माध्यमातून अप्रतिम फिल्डिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला. खूप चांगल्या पद्धतीने त्याने डॉमिनेट केला आतापर्यंत या टीमला. पहिल्या P1 मध्ये जो स्कर्द स्टार्ट हवा आहे शिवकर संघाचा स्टार्ट त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न. हा फटका लॉफ्टेड स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमा पार. आजच्या दिवसातील पहिला षटकार. जबरदस्त बॅटिंग. खूप चांगला फटका इथे पाहायला मिळाला. मैदानामध्ये आपण पाहू शकाल संदीपच्या माध्यमातून. बघा सकाळचं हे सत्र आहे. प्रचंड उन्हाचा प्रहर आता वाढत चाललाय. डी जीवनसत्व सकाळी मात्र सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या उन्हामध्ये मात्र आता या सकाळच्या सत्रामध्ये मात्र आपण पाहताय सुपर 6ची पहिली लढत. टॉप 3 मध्ये कोण पोहोचेल. कारण यानंतर जो जे संघ 3 पुढे येतील तिथे ड्रॉ होईल. एक संघ डायरेक्ट फायनल आणि 2 संघांमध्ये एक सेमीफायनल पाहायला मिळेल. म्हणजे आज टोटल 5 सामने असतील. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं बक्षीस वितरण सोहळा हा एक संपन्न होईल मोठ्या खरं तर आनंदाने या स्पर्धेच्या निमित्तानं. याही वेळेला डाऊन द ग्राउंड. आणखीन एक चांगला फटका. मी मगाशी म्हटलं पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली हवी आहे त्या ठिकाणी शिवकर टीमला. आणि आक्रमक झालाय कॅप्टन संदीप पाटील. लगातार 2 षटकार लगावत मात्र धावसंख्या वृद्धिंगत झाली. धाव आपण पाहायला मिळतील धावफलकावरती. त्या म्हणजे टोटल 15. एक गडी बाद 15. आज करता मग पाहताय स्पर्धेमध्ये मालिकावीर कोण, बॅटर कोण, बॉलर कोण, तारेवरची कसरत राहील. स्कोरर गुणसंख्या लेखक सुदर्शन पाटील यांची. कारण एक एक पॉईंट महत्वाचा आहे. एक एक विकेट महत्वाचा आहे. एक एक गुण महत्वाचा आहे. एकूण 15 धावा स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहताय या मॅचच्या दरम्यान. पहिलं षटक संपलंय आणि अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 15च्या सरासरीने हा संघ पुढे गेला तर जास्तीच्या धावा बनवताना तुम्हाला पाहायला मिळतील. पंधरा रन स्कोर कार्डवरती. सकाळचं हे सत्र आवाज कमी आहे त्यामुळे मी प्रेक्षकांची नक्कीच दिलगिरी व्यक्त करेन. सूरज सावंत या संघामधला एक आता खरं तर इम्पॅक्ट प्लेअर आहे. बॉलिंग चांगली, बॅटिंग चांगली. काल त्याने खरं तर वारदोली बैलोली संघाच्या अगेन्स्ट काय स्पेल टाकला होता. ड्रीम स्पेल त्याचा राहिला. आकाशला बाद केलं, राकेशला बाद केलं. भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. समोर मयूर. प्रणय माप्याचे प्रणय मात्रे
इथे लिडिंग एज लागली आहे. पहिल्या बॉल होती मात्र विकेट. कमबॅक. सूरज सावंत आणि चावीने झेल पकडलाय. भाषा सोडा. विकेट मिळाला. मी मगाशी म्हटलं सूरज सावंत या संघाचा आता इम्पॅक्ट खेळाडू आहे. त्याने प्रत्येक वेळी बॉलिंग करत असताना बॅटिंग करता दोन्ही क्षेत्रामध्ये दमदार योगदान दिलंय. 24 लाईव्ह इव्हेंटची रन मशीन आपण जर पाहिली तर सध्याच्या घडीला प्रफुल्ल पाटील चॅम्बो आणि त्याच्या बरोबरीने संदेश त्याला आपण पाहताय. एका बाजूने सूरज सावंत नवीन खेळाडू इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती चाललाय. विनोद लखांबले. विनोद लखांबले हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर त्याला अरिवलीचा खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती एकूण धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या म्हणजे 15. एक गडी बाद झालाय. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती मला पाहायला मिळेल. टार्गेट बनवायचं आहे पहिल्या सत्रामध्ये. धावा सेट करायच्या आहेत या मॅचच्या दरम्यान बॅटिंग करणाऱ्या संघाला. जर धावा चांगल्या आल्या तर मात्र पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला धावा वाचवता येतील आणि तो प्रयत्न राहील आता शिवकर संघाचा. परंतु या मॅचमध्ये संदीप पाटीलला अगदी लास्ट मोमेंटपर्यंत उभं राहावं लागेल. आदरणीय सागरजी मात्रे यांना विनंती राहील आपण व्यासपीठात या. आपलंही स्वागत. सन्माननीय सागरजी मात्रे यांना विनंती राहील आपण या व्यासपीठात आपलंही स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. हॅलो. नेक्स्ट बॉल ऑन साइड मध्ये फटका फसला आणि झेल देखील सुटले आणि त्यानंतर आपण पहिला षटकार मिळाला. साहिल मात्रे कोणचा हा खेळाडू छोटू त्याच्याकडून झेल सुटलाय. या मोमेंटला झेल पकडायला हवा होता कारण कोण संघाचा हा खेळाडू बघा. मी त्याचंही कौतुक करेल. रात्री 5:30-6 वाजेपर्यंत तो जागा होता. त्यांचा संघ कोपरलीच्या स्पर्धेमध्ये खेळलाय आणि तरीही तो मात्र बरोबर वेळेवरती ते पोहोचलाय. आणि कधी कधी चुका होतात एखाद्या खेळाडूकडून. साहिल मात्रेकडून ही चूक झाली आणि तिथे मात्र ज्या ठिकाणी विकेट मिळाला हवा होता तिथे षटकार आला. विनोद लखांबले या खेळाडूच्या बॅटमधून धावसंख्या वाढताना आपण पाहता. धावा आल्या धावफलकावरती त्या म्हणजे 21 धावा स्कोर कार्डवरती. एक गडी बाद 21 अशी ही धावसंख्या. यावेळेला शफल क्रॉस फटका चांगला आहे. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. तिथे फिल्डर आहेत. उचलला बॉलला फेकलाय भावेश आणि 2 धावा मिळतील या चेंडूवरती. चांगली सेन्सिबल इनिंग. एक षटकार आल्यानंतर मात्र गॅपमध्ये फटका खेळण्याचा पर्यंत विनोद लखांबले या खेळाडूचा. 2 धावा या चेंडूवरती आल्या. 23 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागताना. संदीप पाटीलने जास्तीत जास्त यंगस्टर या टीममध्ये निवडले. एक आमचे कदा 40+ खेळाडू आहेत स्वतः द्वारकानाथ चोरगे. परंतु सर्वाधिक जास्त यंगस्टर जर कोणत्या संघामध्ये असतील तर ते कदा शिवकर संघामध्ये. आणि असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे आमचे वैभवशेठ ढवळे हे देखील आपण पाहिलं युवा उद्योजक आहेत. यॉर्क केला बॉलला डाऊन द ग्राउंड. हा फटका ऑन साइडमध्ये शॉर्ट मिड विकेटला केतन पाटील. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्येत होईल वाढ. धावा स्कोर कार्ड पाहायला मिळतील त्या म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंटची सेवा आणि मैदानामध्ये खेळतो 24 लाईव्ह इव्हेंट टीम. मिथुन पाटील हा एक प्रमुख शिलेदार या संघाचा. काल त्याने कल्पेशचा काय झेल पकडला होता. टर्निंग पॉईंट मी म्हटलं होतं कारण सुरुवातीला एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होत होती. परंतु त्या कंडिशनला जो कल्पेशचा रिले कॅच पाहिला आपण नंतर चेंबोने पकडला झेल. परंतु बॉलला स्टॉप केलं आणि अगदी लास्ट मोमेंटला थ्रो केला. समय सूचकता प्रेझन्स ऑफ पॉईंट त्याने तिथे दाखवलं होतं. धीम्या गतीचा बॉल बघा. चॅम्बोची अपील इथून जोरदार झाली कारण त्यांना माहिती आहे संदीपचा विकेट महत्त्वाचा आहे. कारण या षटकामध्ये जर का धावा आल्या किंवा विकेट जर आला तर प्रेशर वाढेल. 2 षटकं संपली. या षटकामध्ये आल्या 9. एकूण धावा आल्या स्कोर कार्डवरती. एक गडी बाद 24. चला स्पिन टीम मीटिंग कमी करा. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ कर्तेश्वर मोठे भिंगार आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ असेल तो म्हणजे 7 भाई ग्रुप प्रवीण भोईर APDP मलमल. प्रवीणचे मोठे फॅन आहेत तर दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूया. दोन्ही कॅप्टन आपण या. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती करूया. चला 24 इव्हेंट जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या.
प्रतीक पाटीलला मिळा विकेट पहिल्या बॉल होती. खेळाडू बाद झाला विनोद लखांबले. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय मयूर घरत. आणखीन एक शिवकरचा सुपरस्टार. कालच्या दिवसामध्ये प्रचंड इम्प्रेस केलं या खेळाडूने. ऑन साइड मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड हा फटका भरपूर चांगला. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट. आल्या आल्या मारला षटकार. 6 धावा मिळतील अद्विक 11 शिवकर टीमला. प्रत्येक खेळाडूचं आपण जर कॉन्ट्रीब्युशन पाहिलं या मॅच मध्ये प्रत्येकाने एक एक षटकार मारलाय. फक्त एक प्रणय मात्रे हा खेळाडू झटपट बाद झाला. परंतु त्यानंतर संदीपचे 2 षटकार, 1 षटकार विनोदचा आपण पाहिला आणि त्यानंतर मयूर त्याने हे डावाला सुरुवात केली आहे. षटकाराने धावसंख्येत वाढ झाली. एकूण धावा 30 स्कोर कार्डमध्ये आपण पाहताय. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका मागे चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या मागे आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. लगेच प्रत्युत्तर. मिसक्यूट झाला फटका. मिस टायमिंग हा फटका होता. कधी कधी टेम्परामेंट हे फार महत्वाचं आहे. संयम. मग संदीपची तुम्ही जर संपूर्ण इनिंग पाहिली त्याने 2 षटकार मारल्यानंतर अजूनही मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केलेला नाही. तो सिंगल डबलने डावाला पुढे घेऊन चाललाय. त्याला माहिती आहे अंतिम 2 षटकं जर मी मैदानामध्ये उभा राहिलो तर किमान 70+ बनवण्याची ताकद माझ्याकडे आहे आणि त्याच अनुषंगाने तो बॅटिंग करतोय. कधी कधी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुम्ही कधी कधी घाई करताय किंबहुना तुम्ही जोशमध्ये येताय आणि त्यावेळेस जर का तुमचे विकेट गेले तर मात्र प्रेशर वाढतं. पण तो अजूनही मैदानामध्ये कॅप्टन संदीप तळ ठोकून उभा आहे. त्याला थांबावं लागेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय. भातानपाड्याचा खेळाडू आहे जयेश भोईर आहे. भातानपाड्याचा मध्ये भातांचा जयेश नाही आहे कॅप्टन. इथे जयेश भोईर भातानपाड्याचा खेळाडू. इनॅट नंबर आपण जर पाहिलं तर 5 या क्रमांकावर दाखल झालाय. 24 लाईव्ह इव्हेंट टीम चंबोने सांगितलं टॉस इम्पॉर्टंट आहे. आल्या आल्या पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका. डीप मिडविकेट क्षेत्राकडे फटका सजवलाय जयेश भोईरने. 31 धावा. खरं इथून डावाला पुढे घेऊन जायचं. आता संदीपवरती एक मोठी जबाबदारी आहे आणि संदीप आपण जर का पाहिला तर एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर आहे. त्याला माहिती आहे ऑलरेडी आपल्या करता धावफलकावरती 30+ रन आल्या. जर अजून 2 षटकं आपण थांबलो तर किमान 70च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण या मैदानावरती कालपासून धावांचा ओघ, धावांची गती ही प्रचंड वाढू लागली आहे आणि त्यामुळे तुम्हाला टार्गेट चांगलं सेट करावं लागेल. समोरच्या टीममध्ये चांगले बॅटर आहेत. चॅम्बो, संदेश या खेळाडू आपण पाहताय. खरं तर कोणचा खेळाडू साहिल हा देखील आपण जर पाहिला छोटा डायनामो आहे. तोही आक्रमक आहे. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी स्वीपर कव्हर डीपमध्ये बॉलला ढकलला. सूरज सावंत वेगाने बॉलपर्यंत आले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आणि ही स्ट्रॅटर्जी आहे संदीपची. हवाई फटका खेळण्यापेक्षा ग्राउंड शॉट खेळून आपण गॅपमध्ये सिंगल डबल घेऊ शकतो आणि रिस्क जास्त घ्यायची नाही आहे. कारण रिस्क जर घेतली तर कदाचित धोका वाढेल शिवकर संघाला. कारण इथून आपण जर पाहिलं हा क्रुशल मुवमेंट आहे. हा क्रुशल क्षण आहे या संघासाठी. कारण टॉप ऑर्डरचे आघाडीचे खेळाडू झटपट बाद झाले. फक्त एकमेव संदीप मैदानामध्ये उभा आहे. याही वेळा आपण पाहिला हलक्या हाताने बॉलला एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. सूरज सावंत प्रचंड वेगाने बॉलपर्यंत बोलले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल रन या बॉलवरती मिळेल. 3 षटकं देखील संपली. तिसरं षटक प्रतीक पाटीलने टाकले. या षटकामध्ये धावा खर्च केल्या. 10 गडी बाद केले 2 आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आले धावफलकावरती 34. 3 गडी बाद 34. पाणी घेऊन चला मैदानामध्ये. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 34 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. चला लगेचच मी विनंती करेन पुढच्या सामन्यासाठी कर्तेश्वर मोठे विंगार आणि 7 बाई ग्रुप APDP प्रवीण आणि धर्मेंद्र. चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करावा. हॅलो. अतिथी सन्मानाकडे आपण वळूया. सन्मान केला जाईल या ठिकाणी. आदरणीय सागरजी म्हात्रे यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. सन्माननीय सागरजी म्हात्रे. चला आमचे सलमान खान सागर म्हात्रे सांगड्याचे आहेत. त्यांचा हा सन्मान इथे केला जाईल या मुख्य व्यासपीठावरती. सागर म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय 7 बाई ग्रुप यांच्या वतीने.
अभिनंदन सागर. थँक्यू. आपण जाऊया मॅच कडे लगेचच. हॅलो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॉलिंग मार्कमध्ये सेकंड स्पेलमध्ये आला सूरज. पहिला बॉल ओव्हर पिच मध्येचा होता. एक्स्ट्रा कव्हरला फटका. अलॉंग द कार्पेट सिंगल घेतले. पुढच्या रनचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे 2 धावा. मिस फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली पुन्हा एकदा त्या ठिकाणी साहिल माद्रे यांच्याकडून. 2 धावा इथे मिळतील आणि धावसंख्येत होईल वाढ 36 धावा. आता खरं तर संदीपला आक्रमण करावं लागेल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्याला परफॉर्मन्स इथे मॅचच्या दरम्यान द्यावं लागेल, कारण संघासाठी धावा महत्त्वाच्या. 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 36 धावा स्कोर कार्डवरती. 36 रन तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती. गडी बाजारे 3. सूरज सावंतचा हा सेकंड स्पेल आहे. पहिला स्पेल त्याने चांगला टाकला, फक्त 9 धावा दिल्या होत्या. इथे ऑन साइड मध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. अफलातून टायमिंग. पिकअप शॉट मिड विकेटच्या वरून बॉलला ठोकला. सीमा पार आला षटकार. क्या बात आहे. संदीप पाटील, मी मगाशी म्हटलं हा खेळाडू अतिशय आपण जर पाहिला एक कॅपेबल कॅप्टन आहे. त्याने आता संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. कॅप्टन कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्याने दाखवलं. 10 चेंडूमध्ये 25 या धावसंख्येवर तो मैदानामध्ये अद्यापही खेळतोय आणि संघाची एकूण धावसंख्या प्रमाणे स्कोर कार्डवरती तर 42 रन स्कोर कार्डवरती आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. परफेक्ट मिडल बॉलला केला. कनेक्टिव्हिटी चांगली होती आणि तिथे आपण पाहिला 42 धावा धावफलकावरती आल्या. यावेळी आपण पाहिला ड्राईव्ह केलाय. अप्रतिम क्रिकेट. खरं आदर्शवत इनिंग राहील या मॅचमध्ये संदीप पाटीलची. मी मगाशी म्हटलं काही बरेचसे खेळाडू एक षटकार मला दुसरा मारला की तिसरा त्यांना मारण्याचा मोह आवरत नाहीये. तिसराही मारतील, परंतु संदीपचं तसं नाहीये. बॉल ज्या पद्धतीचा असेल तसा त्याचा फटका. एखादा खराब बॉल आला की त्याच्यावरती आक्रमण आणि चांगला बॉल त्याच्यावरती सिंगल डबल. ही रणनीती आहे. धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत लागल्या त्या म्हणजे 44. 3 गडी बाद 44. संदीपचा विकेट जर का मिळाला बोर्ले संघाला तर धावा कमी तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील, यात शंकाच नाहीये. तर संघाला पूर्णपणे पुढे घेऊन चालला आता या क्षणाला संदीप पाटील ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची चांगली भूमिका राहिली. वैभवचे ढवळे अद्विक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांचा हा संघ धीम्या गतीचा. फुल फेस ऑफ द बॅट. गॅपमध्ये बॉल ढकलायचा होता. लॉंग ऑफमध्ये बॉल चाललाय. केतन त्या ठिकाणी आहेत. 1 रन इथे मिळेल. रन संख्या आपण पाहिली स्कोर कार्डवरती 45 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आणि पुढचं षटक बाकी. आता इथून संदीपचा एकच असेल मार्गदर्शन आपल्या खेळाडूला की 2 बॉल तू बिग हिट करायचा प्रयत्न कर नक्कीच, कारण लास्ट ओव्हर संदीपला खेळायचे. शेवट षटक त्याला खेळायचा. या 2 बॉलमध्ये जर का तू चांगले फटके मारले धावा होतील आणि तो प्रयत्न आता करावा लागेल जयेश भोईरला. बातानपाडा टीमचा खेळाडू. सूरज सावंत तयार. ऑन साईडमध्ये खेळण्याचा बद्दल बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅनला फक्त एकच बॉल बाकी आहे या षटकातला. 45 धावा धावफलकावरती आल्या. पहिल्या षटकामध्ये 15, सेकंड ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 10. चौथं षटक जर आपण पाहिलं आतापर्यंत 11. लास्ट बॉल सूरज सावंतचा बाकी आहे. हा एक निर्णायक चेंडू राहील या मॅचमध्ये, कारण लास्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक हवी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. संदीपला त्याला ब्लास्ट करायचे शेवट षटकामध्ये. इथे आपण पाहत आहे आणखीन एक डॉट बॉल. कमालीचं कमबॅक सूरज सावंत याच्या माध्यमातून. एखादा मोठा फटका या चेंडूवरती असायला हवा होता, पण तो सूरज सावंतचं हे कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चला नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा कर्तेश्वर मोठे भिंगार आणि त्यांच्या अपोजिट संघ असेल एक साथ मित्रांची.
4 षटकं संपली आणि एकूण धावा आल्या धावफलकावरती 45, 3 गडी बाद. आता अंतिम षटक बाकी आहे. अतिशय महत्वाचं हे षटक आहे कारण सकाळच्या सत्रामध्ये टॉस इम्पॉर्टंट होता आणि तो टॉस जिंकला होता 24 लॉविमेंट टीमच्या कॅप्टन चांबोने आणि त्याने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. आता बॅटिंग आली वाट्याला संदीपच्या आणि बॅटिंग करताना मात्र पहिल्या 4 षटकामध्ये आल्या फक्त 45. आता अंतिम षटक आहे, किती धावा येतील. शेवट षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती बॉलर येतोय शंकर गायकवाड डेरवलीचा हा खेळाडू आहे. लास्ट ओव्हरमध्ये आलाय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. समोर टीम कॅप्टन संदीप पाटील. किमान 10 ते 15 धावा. कसं प्रेडिक्शन केलं तर 70 पास पोहोचेल पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये. जग्गाभाई आज आमचे फायनलच्या तयारीमध्ये आहेत आणि इथे प्रतिमाचं पूजन केलं जाईल. लास्ट ओव्हर आहे आणि समोर संदीप पाटील आहे त्यामुळे थोडा प्रेशर राहील गोलंदाजावधी. शंकर गायकवाड हा एक यंग टॅलेंट आहे, त्याच्याकडे देखील अफाट गुणवत्ता आहे. त्यालाही आपला ड्रीम स्पेल टाकावा लागेल या सामन्यामध्ये. पहिला बॉल यॉर्क करायचा. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. कमी वयाचा खेळाडू त्याने आपण पाहिला वाईड यॉर्करचा प्रयत्न केला आणि इथे सक्सेस राहिला हा खेळाडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. दरम्यान टीम कॅप्टन धर्मेंद्र आणि एका बाजूने प्रवीण सुधीर पाटील यांचं इथे आगमन. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 45 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही संदीप पाटील मैदानामध्ये उभा आहे. स्टेप आउट झाले. लाईन चेक केली आणि पंचाने पुन्हा एकदा या बॉलला निर्धाव घोषित केलंय. जबरदस्त गोलंदाजी शंकर गायकवाड. अप्रतिम स्पेल राहिला या स्पर्धेतला त्याचं पहिलं षटक आहे आणि संदेश पाटीलची ही खरं आपण जर पाहिली त्याने निवडलेला हा खेळाडू आहे. असं म्हणतात खोज आहे उनका. त्याने शोधलेला हा खेळाडू आहे. अप्रतिम राहिलाय. याही वेळा आपण पहिला बॉल चालला उजेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. एकूण धावा आहे धावफलकावरती त्या म्हणजे आता 46. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिले 2 बॉल निर्धाव आले त्यामुळे प्रेशर थोडंसं राहील. संदीप पाटीलवरती प्रेशर राहील त्या ठिकाणी अद्विक एंटरप्राइजेस शिवकर संघावरती पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये. संदीपला आक्रमण करावंच लागेल. आयुष्यात सर्व काही हरला तर चला मग तो हिंमत कधी हरू नका असं म्हणतात कारण हिंमत हीच तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करायची ताकद देते आणि तीच हिंमत तुम्हाला आता मैदानामध्ये दाखवावी लागेल. याही वेळा आपण मला डाऊन द ग्राउंड पहिली रन वेगाने घेतली. दुसऱ्यांचा प्रयत्न केला जाईल का. खराब फिल्डिंग चॅम्बो यांच्याकडून मिस फिल्डिंग झाली आणि 50 कंप्लीट. अर्धशतक धावफलकावरती लागलं. 50 धावा. एक वाईड आणि एक चौकार. 5 धावा खर्च केल्या आतापर्यंत 3 बॉलमध्ये. शंकर गायकवाडने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अजूनही 3 बॉल बाकी आहे आणि मैदानामध्ये उभा आहे संदीप पाटील टीम कॅप्टन. खराब फिल्डिंग मिस फिल्डिंगमुळे मात्र हा चौकार मिळाला. बॅटिंग करताना मैदानाच्या हातमध्ये शिवकर संघाला. पुढचा बॉल उडवलाय बघा. मोमेंटम मिळाला. एक मिस फिल्डिंगचा चौकार आणि त्यानंतर मात्र थोडीशी एनर्जी आली शिवकर संघाला. संदीप पाटीलला त्याने षटकार लगावला. अब तक 56 धावा. वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय. एकमेव अर्धशतक आपण पाहिलं स्पर्धेमध्ये आणि तेही प्रफुल्ल पाटील उर्फ चांबो या खेळाडूच्या नावावरती राहिलं होतं. आता आणखीन एक अर्धशतक कंप्लीट होईल का कारण या लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार घ्यावे लागतील संदीपला या मॅचच्या दरम्यान. 56 धावा स्कोर कार्डवरती. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात आणि सुरुवातीपासून आलेला खेळाडू शेवटपर्यंत उभा राहिलाय. धावा बनवतोय. नेक्स्ट बॉल. याही वेळा कमबॅक पाहायला मिळालं. लॉंग ऑफच्या दरम्यान खराब फिल्डिंग. संधी मिळाली. दुसरा रनचा कॉल झालाय. थ्रो अतिशय वेगवान आणि त्यानंतर मात्र 2 रन कंप्लीट. 58 धावा. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 58 रन स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहताय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. प्रवीण आणि धर्मेंद्र टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुढचा संघ कर्तेश्वर मोठे भिंगार विपक्ष 7 बाई ग्रुप एपीडीपी. लास्ट बॉल आहे. यावेळा वाईडचा इशारा. दबाव प्रेशर तुम्ही पाहताय गोलंदाजावरती. परत कौतुक करावं लागेल त्याने लाईन चांगली ठेवली आहे कारण लास्ट बॉलवर एखादा मोठा फटका खेळायचा आहे आणि अशा वेळेस मात्र आपण पाहिलं एज लागण्याचे चान्सेस वाढतात. परंतु संदीप त्याने लाईन लवकर चेक केली आणि बॉलला सोडून दिलं. 59 धावा धावफलकावरती आहेत. एखादा स्कोरिंग शॉट येईल का. टार्गेट सेट करणारा चेंडू पाहायला मिळेल का. याही वेळा आपण पाहिला अलॉंग द कार्पेट फटका एवढा चांगला नाहीये पण तो 1 रन घेतले. दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला. थ्रो झाला वेगवान संदेशकडे आणि इथे कलेक्शन करा आणि 2 धावा. 2 धावा आल्या. चांगली बॅटिंग केली संदीपने या सत्रामध्ये.
पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर एकूण धावा स्कोर कार्डमध्ये आल्या त्या म्हणजे 3 गडी बाद 61, ज्यामध्ये वैयक्तिक 42 धावांची इनिंग साकारली संदीप पाटीलने. वेल प्लेड संदीप. 61 धावा धावफलकावरती आल्या. आता 62 टार्गेट येणाऱ्या 30 चेंडूमध्ये येणाऱ्या 5 षटकामध्ये. तत्पूर्वी